आमच्या पक्षाने मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदेंच्या कालच्या पत्रकार परिषदेचा अर्थ दावा सोडलाय असा होत नाही, असं सुद्धा उदय सामंत म्हणालेत। शिंदेंनी पंतप्रधान मोदी शहा यांच्याकडे निर्णयाची जबाबदारी सोपवलेली आहे, असं सुद्धा उदय सामंत म्हणालेत। तर आमच्या पक्षाने मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाही, असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केलेलं आहे। आणि एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेचा अर्थ दावा सोडलाय असा होत नाही, असं सुद्धा उदय सामंत म्हणतायत। शिंदेंनी पंतप्रधान मोदी शहा यांच्याकडे निर्णयाची फक्त जबाबदारी सोपवली आहे, असं सुद्धा सामंत म्हणालेत। आपण काल पाहिलं की शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि जो निर्णय वरिष्ठ घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं सुद्धा शिंदेंनी म्हटलं होतं। आपण कालच पाहिलं, काल शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या कालच्या पत्रकार परिषदेचा अर्थ दावा सोडला असा होत नाही, असंही उदय सामंत म्हणाले। एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद देऊन जी भूमिका जाहीर केली तो मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडणं असं समजायचं का? त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही। त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना अधिकार दिलेले आहेत, त्या बैठकीची आपण वाट बघू। त्याच्यामुळे मला असं वाटतं ती बैठक आज किंवा उद्या होईल, त्या बैठकीची आपण वाट बघू, परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही। आणि शिंदेंचा स्वभाव पाहता ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा असा दावा केलाय। शिंदे महाराष्ट्रातील राजकारणामध्येच राहतील, असं सुद्धा शिरसाट म्हणालेत। सत्ता स्थापनेअगोदर संजय शिरसाट यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। या अगोदर सुद्धा आपण पाहिलं मंत्री उदय सामंत यांचे हे वक्तव्य आणि त्यानंतर शिरसाटांनी सुद्धा म्हटलेलं आहे। पहले दिन से कोई दावा नहीं किया था, उन्होंने यही कहा था कि ऊपर के जो नेतागण जो है एनडीए में हमारी युति है, तो वो युति के माध्यम से जो भी उन्होंने डिसीजन देंगे वो हमको एक्सेप्ट है। ये उनकी पहले से राय थी और उसी राय पे वो कायम रहे। देखिए मुझे लगता है कि एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र की राजनीति में रहेंगे और लगता है कि डिप्टी सीएम पद वो ना ले, ये बहुत बड़ी बात हो सकती है। वो डिप्टी सीएम पद लेंगे नहीं। 2029 हा आत्ताच्या एकूण भारतीय जनता पक्षाची जी स्ट्रॅटेजी आहे, भारतीय जनता पक्षाचे जे काही बनवाबनवी आहे, हे दोघेही शिंदे आणि पवार विरोधी पक्षात दिसतील किंवा सत्तेत राजकारणातच नसतील। पक्ष गुंडाळला गेला असेल आणि राहायला सुरला तर त्यांना मात्र सत्तेमध्ये स्थान नसेल आणि राजकीय दृष्ट्या संपलेले तुम्हाला दिसतील। भारतीय जनता पक्ष या दोघांनाही संपवल्याशिवाय राहणार नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण काल पत्रकार परिषद घेतलेली शिंदेंनी पाहिली आणि त्यानंतर त्यांच्या नेत्यांची अशी वक्तव्य येत आहेत। एकीकडे उदय सामंत यांचं असं वक्तव्य आणि त्यानंतर शिंदेंचा स्वभाव पाहता उपमुख्यमंत्री पद ते स्वीकारणार नाहीत, असं शिरसाटांचं मत आहे। काय अर्थ काढायचा या सगळ्याचा? अगदी बरोबर आहे श्रद्धा। आपण जर बघितलं असेल तर काल एकनाथ शिंदे यांनी खरं तर 2 दिवसानंतर त्यांचं मौन सोडलं होतं आणि त्यावेळी ते म्हणालेत की मी नाराज नाहीये। जो निर्णय असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे। आणि त्यानंतर खरं तर भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा झाली। मात्र आत्ताच जर आपण दोन्ही वक्तव्य पाहिली असतील तर उदय सामंत आणि संजय शिरसाट यांची दोन्ही वक्तव्य जी आहेत त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा शंका येऊ लागली की शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर अजूनही क्लेम आहे का? कारण आपण जर पाहिलं असेल तर आज दिल्लीमध्ये बैठक होते संध्याकाळी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, या तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि चर्चा होणार आहे। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित केलं जाईल। मात्र त्याआधीच आता हा एक नवा ट्विस्ट आलेला आहे। त्यानंतर आता बैठकीत नेमकं काय होतंय संध्याकाळच्या जी रात्री उशिरा होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भाजपचं ठरलेलं आहे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील।